नमस्कार, मी निवृत्ती सातपुते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. बघा, मागच्या 4 भागामध्ये आपण अक्षर, शब्द, वाक्य आणि वर्ण यांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या भागामध्ये आपण स्वर या घटकाचा अभ्यास करणार आहोत. वर्णमाला या प्रकरणाअंतर्गत जो भाग आहे तो. स्वराचं दुसरं नाव आहे स्वतंत्र वर्ण किंवा विवृत्त किंवा अच असं म्हणतात त्याला. विवृत्त म्हणजे उघडे. अच हा संस्कृत नाव आहे हे अच. आता त्याची व्याख्या सविस्तर आपण पाहूया. स्वराची पहिली व्याख्या जी मोरकेशव दामले यांची आहे बघा. काय म्हणतात ते बघा. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे इतर वर्णांच्या सहाय्य वाचून होतो त्यांना स्वर असे म्हणतात. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजेच इतर वर्णांच्या सहाय्य वाचून होतो म्हणजे स्वरांना इतर वर्णांची उच्चार करण्यासाठी मदत घ्यावी लागत नाही. जसं व्यंजने ही परावलंबी असतात म्हणजेच व्यंजने ही स्वरावलंबी असतात. व्यंजने ही स्वरावर अवलंबून असतात. तसे स्वर कोणावरही अवलंबून असतात. इतर वर्णांच्या सहाय्य वाचून म्हणजे व्यंजनांच्या किंवा इतर कुठल्याही वर्णांच्या सहाय्य वाचून स्वरांचा उच्चार होतो म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, स्वर असे म्हटलेले आहे त्या वर्णांना. ही झाली मोरकेशव दामले यांची व्याख्या. दुसरी व्याख्या आहे ज्यांच्या आश्रया वाचून अक्षर सिद्ध होत नाही. म्हणजे एखादा अक्षर तुम्हाला सिद्ध करायचं असेल, यांच्या आश्रयापासून समजा क हे अक्षर आहे, याला तुम्हाला सिद्ध करायचं आहे. हे हा वर्ण आहे क, याला सिद्ध करायचं आहे म्हणजे काय, आता ह्याला स्वराचा आश्रय घ्यावा लागेल मगच तो पूर्ण क होईल. म्हणजे अक्षरत्व प्राप्त होण्यासाठी त्या स्वराला, त्या वर्णाला स्वराची आवश्यकता भासते. म्हणजे ज्यांच्या आश्रयापासून अक्षर सिद्ध होत नाही, हे जे अक्षर आहे ती स्वरा वाचून सिद्ध होणार नाही. ज्यावेळेला या क मध्ये हे क हे व्यंजन वर्ण आहे, हलंत स्वरूपात आहे. हे हलंत स्वरूपात नाही, हे अक्षर स्वरूपात आहे. म्हणजे व्यंजनांना किंवा इतर वर्णांना अक्षरत्व येण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते. म्हणून म्हटलेलं आहे बघा, काय म्हटलेलं आहे बघा, ज्यांच्या आश्रया वाचून अक्षर सिद्ध होत नाही व ज्यांचा उच्चार व्यंजना वाचून होतो, मगाशी सांगितले की व्यंजनाशिवाय स्वरांचा उच्चार होतो, त्यांना स्वर असे म्हणतात. ही दादोबांची व्याख्या आहे. तिसरी व्याख्या बघा, ज्या स्वयंपूर्ण वर्णांचा उच्चार करताना ओठाचे, जिभेचे विविध विभ्रम होतात. विभ्रम म्हणजे हालचाल. मात्र ओठांचा, जिभेचा परस्परांशी किंवा मुखातील अन्य कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता ध्वनी बाहेर पडतात, त्या ध्वनींना स्वर असे म्हणतात. पुन्हा बघा, ज्या स्वयंपूर्ण वर्णांचा उच्चार म्हणजे स्वर हे स्वयंपूर्ण असतात, कुणावर अवलंबून नसतात. ते जसे व्यंजन मी सांगितलं की व्यंजन ही परावलंबी असतात, स्वरावलंबी असतात, स्वरांवर अवलंबून असतात. आता इथं दाखवलं बघा, जर व्यंजनांना स्वरांनी मदत नाही केली तर व्यंजन पूर्ण होत नाही, ते अपुरी राहतात. म्हणून व्यंजनांचे हल स्वरूपात व्यंजनांना दिलं जातं बघा. हल स्वरूपात याचा अर्थ पायमोडके स्वरूपात. ज्या स्वयंपूर्ण वर्णांचा उच्चार करताना ओठांचे, जिभेचे, आपले जे ओठ आहेत, आपली जे जीभ आहे, त्याची विविध विभ्रम होतात. विभ्रम म्हणजे हालचाली होतात. मात्र ओठांचा, जिभेचा परस्परांशी किंवा मुखातील इतर कोणत्याही अवयवाशी, जिभेचा असेल, ओठाशी असेल, मुखविवरातील किंवा मुखातील इतर कोणत्याही अवयवाशी काय होत नाही, हे वर्ण उच्चारताना एकमेकाशी संबंध येत नाही, एकमेकाशी स्पर्श होत नाही आणि मग ते डायरेक्ट ध्वनी बाहेर पडतात. त्या ध्वनींना स्वर असं म्हणायचं. या 3 व्याख्या आपण सविस्तरपणे पाहिलेल्या आहेत बघा. आता प्रचलित मराठी वर्णमालेत 14 स्वर आहेत. प्रचलितचा अर्थ इथं दिलेला आहे बघा मी. प्रचलित म्हणजे चालू, रूढ, त्याचा अनेक दुसरी शब्दकोशातले अर्थ आहेत. नाणे, भाषा, शब्द, आचार, वाद इत्यादी. आपण इथं फक्त काय घ्यायचं, चालू किंवा रूढ. आता सद्यस्थितीत चालू असणार आहे किंवा आधुनिक स्थितीमध्ये प्रचलित मराठी वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत. पारंपरिक वर्णमालेमध्ये 12 स्वर होते, लक्षात ठेवा. पारंपरिक वर्णमालेमध्ये 12 आणि आधुनिक वर्णमालेत 14 स्वर आहेत. 6 नोव्हेंबर 2009च्या शासन निर्णयाने आणि ऑला काय देण्यात आलेला आहे, स्थान देण्यात आलेलं आहे. नवीन जे 2 ऍड केलेले आहेत बघा, इंग्रजीतून आलेले, अरविंद मंगरुळकरांनी यांना मराठी स्थान दिलं. एकूण 14 आहेत. ते कोणते बघा, अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, लू, ए, आई. ए आईच्या मध्ये ऍ घालायचं, कायम लक्षात ठेवा. ओ,
अ आणि औ. एकूण 14 आहेत बघा. आता व्युत्पत्तीनुसार स्वराचे प्रकार हा एक भाग आपण आज पहिल्यांदा पाहूया आणि मग पुढचे भाग पाहूया. व्युत्पत्तीनुसार स्वराचे प्रकार दोन आहेत, सिद्ध स्वर आणि साधित स्वर. आता सिद्ध स्वरालाच मूल स्वर असे म्हणतात बघा. सिद्ध स्वराला, सिद्ध म्हणजे स्थानिक, स्वयंभू, त्यालाच मूल स्वर, स्वयंभू किंवा स्थानिक स्वर असे म्हणतात. आणि सिद्ध स्वरांचं रूपांतर म्हणजे सिद्ध स्वरच ऱ्हस्व स्वर असतात. आणि दुसरा जो प्रकार आहे व्युत्पत्तीनुसार म्हणजे मूळ उगम स्थानानुसार या स्वराचे दोन भाग केलेले आहेत, सिद्ध आणि साधित. सिद्ध म्हणजे मूळचा, स्वयंभू, स्थानिक, आणि साधित म्हणजे साधलेले, तयार केलेले, प्राप्त केलेले, मिळवलेले असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे यांच्यापासून हे साधलेले, तयार केलेले. त्याचं दुसरं नाव आहे तदुत्पन्न. तदुत्पन्न म्हणजेच काय की यांच्या तत अधिक उत्पन्न, यांच्यापासून उत्पन्न झालेली, तत अधिक उत्पन्न, तदुत्पन्न. त्याचं तिसरं नाव आहे द्विगुणित स्वर. द्विगुणित म्हणजे काय की दुप्पट करायचे. यांचीच यांतला एक वर्ण दोन वेळा घ्यायचा आणि द्विगुणित करायचा, द्विगुणित स्वर होतात ते. आणि मग त्याचं दीर्घ स्वराचं रूपांतर दीर्घ स्वरामध्ये म्हणजे साधित स्वरांचं रूपांतर दीर्घ स्वरांमध्ये होते. म्हणजे साधित स्वरच दीर्घ स्वर असतात हे आपण पाहतोय बघा. आता सिद्ध स्वर किंवा मूलस्वर किंवा ऱ्हस्व स्वर यापैकी आपण ऱ्हस्व स्वर म्हणजे काय किंवा दीर्घ स्वर म्हणजे काय ते पाहणार आहोत. तिकडे मी वर्गीकरण लिहिलेलंच आहे बघा. स्वरांचे वर्गीकरण तीन प्रकारे होते, स्वरूपानुसार, ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. तर आपण ऱ्हस्व आणि दीर्घ आपण पाहूया, संयुक्त सुद्धा मी काय आहे तेही सांगणार आहे. आता ऱ्हस्व स्वर म्हणजे काय बघा, ज्या वर्णांचा उच्चार आखूड होतो किंवा निभृत होतो. निभृत म्हणजेच काय, आखूड होतो. ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी वेळ कमी लागतो किंवा ज्यांची एक मात्रा असते. एक मात्रा म्हणजेच एक निमिष, म्हणजे 4 क्षण. आता निमिष म्हणजे काय बघा, मात्रा म्हणजे काय बघा. मात्रा म्हणजे उच्चार करण्यास लागणाऱ्या कालमानास किंवा उच्चारास लागणाऱ्या कालमानास, म्हणजे उच्चार करण्यासाठी लागणारा जेवढा वेळ आहे त्याला मात्रा म्हणायचं. आणि निमिष म्हणजे काय बघा की डोळ्याची पापणी लवण्यास लागणारा काळ. मात्राचे अनेक अर्थ आहेत दुसरे शब्दकोशातले. मात्रा म्हणजे स्वराचे चिन्ह, मात्रा म्हणजे उपाय, मात्रा म्हणजे औषधाचे प्रमाण, मात्रा म्हणजे वेळेचे परिमाण, परिणाम नव्हे परिमाण, धान्यातील किडे, एवढे. निमिष म्हणजे काय की डोळ्याची पापणी लावण्यास लागणारा जेवढा वेळ आहे त्याला म्हणायचं निमिष म्हणायचं. आता हे जे ऱ्हस्व स्वर जे असतात त्यांची एक मात्रा असते, म्हणजे त्यांचा एक निमिष असतो, म्हणजे 4 क्षण. म्हणजे काय आपण म्हणतो बघा, क्षणभर थांबूया. निमिष म्हणजे डोळ्याचं पापणी जेवढी लावण्यास कालावधी लागतो, वरून खाली येताना किंवा खालून वर परत जाताना जेवढा कालावधी लागतो त्याला निमिष असं म्हणायचं. काय म्हटलं बघा, ऱ्हस्व स्वरांचा उच्चार आखूडतेने होतो, त्यांचा उच्चार करण्यास वेळ कमी लागतो, त्यांची मात्रा एक असते आणि त्यांना त्यांची मात्रा जी आहे ती लघु मात्रा. लघु आणि गुरु हे तुम्हाला वृत्तामध्ये प्रकार आहे बघा. वृत्त नावाचं प्रकरण आहे, त्या वृत्त नावाच्या प्रकरणामध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे. लघु मात्रा, गुरु मात्रा. म्हणजे हे लघु मात्रेचे चिन्ह आहे आणि हे गुरु मात्रेचं वजा चिन्ह जे आहे ते गुरु मात्रेचं आहे. गुरु म्हणजे मोठा बघा. आता साधित स्वर, मग हे ऱ्हस्व स्वर कोणते. अ, ऱ्हस्व अ म्हणजे अ, ऱ्हस्व ई, उ, रु, लु, ऍ. हे इंग्रजीतून आलेलं ऍ जो आहे तो सुद्धा घ्यायचा. म्हणजे एकूण आता 6 काय आहेत, ऱ्हस्व स्वर आहेत. प्रचलित वर्णमालेमध्ये 6 ऱ्हस्व स्वर आहेत हे तुम्ही लिहायचं. उच्चार आखूड होतो म्हणजे काय, आता अ चा उच्चार तुम्ही लांबट करता का. अजय इकडे, अभय इकडे असं म्हणता का तुम्ही, नाही. अभय म्हणजे उच्चार कसा होतो, आखूड होतो, निभृत होतो, वेळ कमी लागतो. एक निमिष, बघा 4 क्षण, एक निमिष फक्त. डोळ्याची वरून पापणी खाली येईपर्यंत उच्चारला जातो. त्याची लघु मात्रा असते, ते अशा चिन्हाने दाखवलं जातं. ई, उ, रु, लु, ऍ. म्हणजे ऱ्हस्व स्वरांचा उच्चार आखूडतेने होतो, त्यांचा उच्चार करण्यास वेळ कमी लागतो, म्हणून त्यांना ऱ्हस्व स्वर असं म्हणायचं. आता साधित स्वरांपैकी बघूया, म्हणजेच तो दीर्घ स्वर. दीर्घ स्वराचा उच्चार जो असतो तो लांबट असतो. याला उच्चार करण्यासाठी वेळ दुप्पट लागतो. यांच्या 2 मात्रा असतात, म्हणजे 2 निमिष असतात. म्हणजे वरून खाली पापणी एकदा येते आणि वरून म्हणजे एकदा खालून वर जाते परत वरून खाली येते. 8 क्षण असतात त्यांचे. 4 2 8.
8 क्षण, 2 निमिष दुप्पट केले की 2, 1 चं दुप्पट केले की 2, 4 चं दुप्पट केले की 8 क्षण. आणि यांची गुरु मात्रा असते. मग बघा उच्चार लांबट कसा होतो बघा. आ, ई, उ, रू, लू, अ, ए, ऐ, ओ, औ. म्हणजे यांचा उच्चार लांबट होतो. आपण यांचा उच्चार तोकडा करत नाही किंवा आखूड करत नाही. आचा उच्चार आपण तोकडा कधी करतो का? आई असं म्हणतो का आपण? आई इकडे ये. आऊ इकडे ये. ओ असं आपण एखाद्याला हात मारतो किंवा काय कोणीतरी साथ घातली तर त्याला प्रतिसाद देतो. ओ बोला असं. म्हणजे यांचा वेळ म्हणजे यांचा उच्चार करण्यासाठी उच्चार जो आहे तो लांबट होतो आणि दुप्पट वेळ लागतो, म्हणून याला दीर्घ स्वर म्हणायचं. आता हे दीर्घ स्वर कसे तयार झाले बघा. साधित स्वर म्हणजे काय? साधित स्वर म्हणजे सिद्ध स्वरांपासून ज्यांची उत्पत्ती होते त्यांना साधित स्वर असं म्हणायचं. आता सिद्ध स्वरांपासून कशी उत्पत्ती होते बघा. हा आ कसा तयार झाला ते सांगतो तुम्हाला मी. अ रस्व अ म्हणजे यातले दोन घ्यायचे. तदुत्पन्न म्हणजे यांच्यापासून उत्पन्न झालेले. द्विगुणित म्हणजे काय? यांच्यातलाच दोन घ्यायचा. अ अधिक अ बरोबर आ. म्हणजे इंग्रजीमध्ये डबल ए बघा, तुम्ही बघितलं असेल आनंदा वगैरे लिहित असताना डबल ए. आता एकच लिहितात, प्रघात आहे तसा. म्हणजे दोन सिद्ध स्वर घेऊन एक साधित स्वर तयार होतो बघा. दोन सिद्ध स्वर घेऊन ह्या यातला अ जो आहे तो दोनदा घेतला आणि एक साधित स्वर आपण तयार केला. ई तसाच आहे दीर्घ. रस्व ई तय घ्या, रस्व ई, हे रस्व ई घ्या, दीर्घ ई तयार झाला बघा. याच्या डोक्यावर वाटी नाही, याच्या डोक्यावर वाटी नाही. वाटी नाही म्हटलं तर दीर्घ स्वर करायचे, वाटी द्यायची, झाला दीर्घ स्वर. उ बघा, रस्व उ, हा रस्व उ. आता आपल्याला दीर्घ करायचा आहे, सगळेच रस्व आहेत, एक वाटी वाढवावी लागेल इकडं. यालाही वाटी नाही, यालाही वाटी नाही, यालाही नाही दिले तर तो रस्वच होईल. आपल्याला साधित करायचं, साधायचं आहे. साधित म्हणजे काय? तयार करायचं, आपल्याला घडवायचं आहे. जसं मातीपासून आपण घडा तयार करतो, रोपट्यापासून आपण वृक्ष तयार करतो, होतं तसं. आता ऋषिरू बघा, ऋषिरू, ऋषिरू. आता तिथं टीप दिलेली आहे बघा, काय म्हटलेलं आहे बघा, 7वी टीप बघा. व्याकरणात रू आणि लू यांना दीर्घत्व नाही म्हणलेलं आहे, पण काही अपवादात्मक स्वरूपामध्ये आपल्याला ऋषिरूचं दीर्घत्व लिहावं लागते. संधी प्रकरणामध्ये आहे. पितृन मातृन नावाचे, पितृन मातृन नावाचे शब्द आहेत, त्याच्यासाठी आपल्याला ऋषिरू दीर्घ दाखवावा लागतो. ऋ हा दीर्घ लिहिण्याची पद्धत संस्कृत मध्ये पण नाही. मराठीमध्ये फक्त ऋ जो आहे तो क्लुप्ती या शब्दापुरता मर्यादित आहे ऋ. पण दीर्घत्व लिहिण्याची पद्धत संस्कृत मध्ये सुद्धा नाही ऋ लिहिण्याची. आता हा ऋषिरू दीर्घत्व कसा दाखवायचा ते सांगतो तुम्हाला मी. आता झाले का बघा, दीर्घत्व आहे तसंच आहे सेम. मग दीर्घत्व करण्यासाठी एक वाटी वाढवावी लागेल आपल्याला. ही वाटी वाढवली बघा मी, म्हणजे दीर्घत्व झालं. इथंही वाटी नाही, इथंही वाटी नाही. जर वाटी नाही दिली तर ते ऱ्हस्वच होईल, सिद्ध स्वर होईल. आपल्याला साधित करायचं आहे, दुप्पट करायचं आहे. म्हणजे दोन घेऊन त्याचा एकपट करायचा आहे, एक करायचा आहे, दीर्घ झाला. आता ऋ बघा, हा ऋ कसा बघा, ऋ ऋ. दीर्घत्व झालं का? झालं का दीर्घत्व बघा? नाही झालेलं अजून. आपल्याला दीर्घत्व करायचं आहे, काय करायला लागेल? झालंय का बघा? अजून नाही झालेलं. वाटी परत वाढवावी लागेल, म्हणजे दीर्घत्व झालं. इथं बघा, इथं आपल्याला इथं नाही आहे वाटी, इथं आपण वाटी दिलेली आहे. इथं एकच वाटी आहे, इथं दोन वाट्या दिलेल्या आहेत. ही एक वाटी, ही एक वाटी आहे बघा, दोन वाट्या दिलेल्या आहेत. म्हणजे ज्या वेळेला आपण दोन वाट्या देतो यांना, त्यावेळेला ते काय होतंय? दीर्घत्व होते, लक्षात ठेवा. आता अ तुम्ही म्हणाल अ कसं काय? ए आई ओ औ हा जो अ आहे दीर्घ, तो कसा झाला तयार बघा. दोन ए, आता इथं हे ए आहे, हे ए आहे, तर इंग्रजीतून आहे. मग इथं दोन वाट्या द्यायच्या नाहीत, हिची एक वाटी, याची एक वाटी आहे म्हणून इथंच घ्या बघा. ए अधिक ए काय होणार? अ अधिक अ, आ झालं. आणि ह्या वाट्या दोन वाट्या आहेत, हे इंग्रजीतून आलेलं आहे म्हणून डबल वाटी द्यायची नाही, एकच वाटी द्यायची. हे झालं बघा, लक्ष द्यायचं. म्हणजे
दोन ऍ घेतलं, दोन सिद्ध स्वरांमधला ऍ घेतला हा नवीन आलेला आणि एक साधित स्वर तयार केला. म्हणजे हे जर वाट्या काढल्या तर ते आपलं दोन अ घेऊन आ तयार झाला असं आहे. आता ए आई ओ औ हे जे आहे ते संयुक्त स्वर आहेत. मग तुम्ही त्यांचे ह्यांच्यापैकी एकच सिद्ध स्वर घेऊन तो तयार करता येत नाही, तर त्यांच्यासाठी आपल्याला दोन दोन सिद्ध स्वर घ्यावे लागतात. कसे घ्यावे लागतात बघा, दोन दोन सिद्ध स्वर घ्यावे लागतात, तेव्हाच या संयुक्त स्वरांची निर्मिती होते. संयुक्त स्वर आहेत ए आई ओ औ. म्हणजे संयुक्त म्हणजे काय, दोन विजातीय स्वर मिळून तयार होतात. सजातीय विजातीय बघा तिथे लिहिलेलं आहे. उच्चार स्थानानुसार सजातीय किंवा विजातीय असे प्रकार दोन पडतात. सजातीय म्हणजे काय, एकाच उच्चार केंद्रातून निघणारे स्वर. एकाच उच्चार केंद्रातून कोणते, अ आ. एकाच समान स्थानी समान प्रयत्नाने निघणारे स्वर. समान स्थानी, सजातीयची व्याख्या बघा, समान स्थानी समान प्रयत्नाने निघणारे स्वर म्हणजे किंवा एकाच उच्चार केंद्रातून निघणारे स्वर. उच्चार स्थान, वर्णाची उच्चार स्थान पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहेत, ती तुम्ही पाहायची आहेत. समान स्थानी समान प्रयत्नाने निघणारे स्वर म्हणजेच कोणते, सजातीय स्वर किंवा एकाच उच्चार केंद्रातून निघणारे स्वर. काही वर्ण कंठ्य आहेत, काही तालव्य आहेत, काही ओष्ठ आहेत, काही दंत आहेत, काही मूर्धन्य आहेत, काही वत्सय ध्वनी आहेत. म्हणजे मुखातील अवयवांशी स्पर्श करून किंवा त्याच्याशी संबंधित असणाऱ्या निगडीत भागातून काय होतात, काही वर्ण उत्पन्न होतात. पण काही ज्यांचा उच्चार समान आहे, समान स्थानातून जे उच्चार न केले जाते त्यांना सजातीय म्हणायचं. मग बघा हे सजातीय, सजातीयला सवर्ण असं म्हणतात. दुसरं नाव आहे सजातीयचं सवर्ण. सवर्ण म्हणजे एकाच वर्ण व्यवस्थेतले. जसं ब्राह्मणांची मुलगी ब्राह्मणांच्यातच दिली जाते, क्षत्रियांची क्षत्रियांच्यातच दिली जाते, म्हणजे त्यांच्यातच फक्त विवाह केला जातो. विजातीय म्हणजे काय, तर ब्राह्मणांची मुलगी किंवा मुलगा मराठ्यांची मुलगी किंवा मुलगा करून आणतो वगैरे असं. म्हणजे विजातीय मध्ये शुभ विवाह करायचा. तर जसं आपल्या वर्ण याच्यामध्ये व्यवस्थेमध्ये आहे तसंच या वर्ण व्यवस्थेमध्ये सुद्धा आहे. सजातीय म्हणजे आता यांच्या जातीपाती असं काही नाही आहे. सजातीय म्हणजे एकाच उच्चार केंद्रातून, लक्षात ठेवा, नाहीतर त्या जातीकडे जाल तुम्ही. आपल्या एकाच उच्चार केंद्रातून निघणारे स्वर किंवा सवर्ण म्हणजे एकाच वर्ण व्यवस्थेतले. मग बघा एक अ आ, समान स्थानी समान प्रयत्न होतात की नाही बघा. ओठांची किंवा तोंडाची रचना जी आहे, मुखाची रचना जी आहे ती मुवमेंट हलते का बघा. अ आ, अ आ, सजातीय, एकाच समान प्रयत्न झाला. ई ई, रस्वई दीर्घई, ई ई, रचना बदलली का, नाही. उ उ, रचना बदलली का, नाही. तसंच आहे रू रू, रस्व रू दीर्घ रू रू, मगाशी पाहिलेला आहे. ऋ ऋ, रस्व ऋ दीर्घ ऋ. समान स्थानी समान प्रयत्नाने उत्पन्न होणारे स्वर. आता तुम्ही म्हणाल ए आई एकसारखे दिसतात, मग हे सर सजातीय आहेत का, नाही. तुम्ही बघा समान स्थानी समान प्रयत्न होतात का बघा. ए आई, मुवमेंट हल्ली, मुखविवर विचलित झालं, मग समान स्थानी समान प्रयत्न झाला का, नाही झाला. ए आई, मग त्याला सजातीय म्हणायचं नाही. म्हणून यांना काय म्हटलेलं आहे, दोन विजातीय स्वर. संयुक्त स्वरांची व्याख्याच तशी आहे, दोन विजातीय स्वरांपासून तयार होणारे स्वर हे विजातीय स्वरांमध्ये मोडतात. विजातीय स्वर घेऊन यांची उच्चारणा केली जाते किंवा यांची निर्मिती होते. हे सजातीय मध्ये मोडत नाही. सजातीय मध्ये हेच फक्त बघा एवढे. ऍ अ, तुम्ही म्हणा आता ऍ आणि अ हे सजातीय आहेत का सर, काही जणांना शंका भासेल. बघा समान स्थानी समान प्रयत्न होतो का. ऍ ऍ अ, नाही होत. बघा पुन्हा ऍ अ, मुवमेंट काय झाली, मुखाची रचना हल्ली, एकसारखी रचना राहिली नाही. मग ऍ आणि अ दिसायला जरी एकसारखे असले तरी त्यांना सजातीय म्हणायचं नाही. ए आई ही दिसायला एकसारखे असले तरी सजातीय म्हणायचं नाही. ओ औ दिसायला एकसारखे दिसतात, एकाच वर्ण व्यवस्थेचे दिसतात, म्हणजे एकाच जातीचे आहेत असं वाटतंय आपल्याला लांबून, पण ते होत नाही, कारण समान स्थानी समान प्रयत्न होत नाही. उच्चार त्याचा समान स्थानातून होत नाही, एकाच उच्चार केंद्रातून यांचा उच्चार होत नाही, कारण ते भिन्न भिन्न उच्चार केंद्रातून आलेले आहेत. ती संयुक्त असल्यामुळे वेगवेगळ्या उच्चार स्थानातून त्यांची निर्मिती झालेली आहे, संयोग होऊन निर्मिती झालेल्या म्हणून त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात बघा. आता विजातीय म्हणजे काय, वेगवेगळ्या याच्यातून आलेले स्वर.
आता अच्या जोडीला अ हा कंठ्यवर्ण आहे आणि ई हा तालव्य वर्ण आहे. वेगवेगळ्या जातीचे दिसतात बघा. अ कंठ्यवर्ण आहे, ई तालव्य वर्ण आहे, म्हणजे विजातीय म्हणायचं. तुम्ही अशा जोड्या लावू शकताय सगळ्यांच्या. मग समजा आच्या जोडीला तुम्ही ऋषी रू घेऊ शकता, ही विजातीय झाले, याला विजातीय म्हणायचं, सजातीय म्हणायचं नाही. अच्या जोडीला आ घेतला तरच सजातीय होते, आच्या जोडीला अ घेतला तरी सजातीय होते, पाठीमागं पुढे असं क्रम चेंज केला तरी चालतंय, पण असं मात्र घेतलं तर ते विजातीय झाले. ईच्या जोडीला तुम्ही उ घेऊ शकता, एडका एच्या जोडीला तुम्ही अ घेऊ शकता, म्हणजे झाले विजातीय. भिन्न भिन्न उच्चार केंद्रातून काय झालेले आहेत, हे उत्पन्न झाले, तर त्याला विजातीय म्हणायचं. आता संयुक्त स्वरांची निर्मिती जी आहे, संयुक्त स्वर म्हणजे काय की दोन विजातीय स्वरांपासून निर्माण झालेले स्वर. हा एडका ए जो आहे तो अ अधिक ह्रस्व ई किंवा दीर्घ ई यांच्यापासून तयार झालेला आहे. एडका ए, एडका ए जो आहे तो ह्रस्व ई किंवा दीर्घ ई मिळून तयार झालेला आहे. ए ए म्हणजे बघा, ह्यातला अ घेतला आपण, त्यातला ह्या दोन्हीपैकी कुठलेही घेऊ शकताय. समजा एवढंच घेतलं तरी या सिद्ध स्वरांपासून हा तयार झालेला आहे, म्हणून याला साधित म्हणायचं एडका एला. म्हणजे ही सिद्ध स्वर घेतले आणि आपण काय केलेलं आहे, साधित स्वर तयार केलेला आहे. तदुत्पन्न म्हणजे यांच्यापासून ते उत्पन्न झालेले आहेत आणि यांना संयुक्त स्वर पण म्हणतात. संयुक्त स्वरांची निर्मिती मोरकेश्वर दामलेनेच केलेली आहे. आता एडका ए जो आहे तो ह्रस्व ई किंवा दीर्घ ई दोन्हीपैकी काही घेऊ शकता, एडका ए तयार करू शकता तुम्ही. पुढे बघा, आयरन आई आ अधिक ह्रस्व ई किंवा दीर्घ ई, आई 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 असं करू शकता तुम्ही. सरळ बघा, उच्चारण कशी होते, आई आई ए ए ए आई आई अशी उच्चारण होते. आता ओजेवाला ओ, हे सजातीय दिसतात का बघा, सजातीय दिसतात का नाही, विजातीय. म्हणजे यांची व्याख्या असते संयुक्त स्वरांची, दोन विजातीय स्वरांपासून तयार होणारे स्वर. दोन पाहिजेत, एक घेऊन चालणार नाही. हा वेगळा हा वेगळा, एका जातीचे नाहीत, एकाच वर्ण व्यवस्थेतले नाहीत, एकाच उच्चार स्थानातले नाहीत, म्हणून दोन विजातीय स्वर मिळून संयुक्त स्वर तयार होतात. यांना साधित स्वर किंवा तदुत्पन्न स्वर सुद्धा म्हणतात. हे दीर्घ येतात, यांचा उच्चार लांबट होतो. ए आई ओ औ यांचा उच्चार लांबट होतो, म्हणून यांना दीर्घ सुद्धा म्हणतात बघा. आता ओझेवाला ओ कसा होतो, अ अधिक ह्रस्व उ किंवा दीर्घ उ, ओझेवाला ओ. औषधाऊ कसा तयार होतो, औषधाऊ आ अधिक ह्रस्व उ किंवा दीर्घ उ मिळून औषधाऊ तयार होतो. ओ ओ ओ बघा, ओ ओ ओ ओ म्हणजे ओ ओ ओ कुठं चालला ओ, असं काही ठिकाणी हाक मारतात बघा, असं ओ. आणि आऊ सरळ सरळ आहे बघा, हे आऊ 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 ह्रस्व घ्या किंवा दीर्घ घ्या, दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही घेऊ शकताय. ह्रस्व घेऊ शकताय किंवा दीर्घ घेऊ शकताय, ह्रस्व उ घेऊ शकताय किंवा ह्रस्व दीर्घ उ घेऊ शकताय. या दोन्हीपैकी घेऊन दोघांची सांगड घालून दोघांना एकत्र करून संयुक्त स्वर असे तयार होते बघा. आता इथं काय सांगितलेलं आहे बघा, स्वर शब्दात वापरताना 6वी स्वरांच्या वैशिष्ट्यामधलं 6वी वैशिष्ट्य 6वं वैशिष्ट्य बघा, स्वर शब्दात वापरताना दोन पद्धतीने वापरले जातात. एक अक्षराच्या स्वरूपात, आता हे अक्षराच्या स्वरूपात मी मांडलेलं आहे, इथंच उदाहरण दाखल तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी देतोय. स्वर शब्दात वापरताना दोन पद्धतीने वापरले जातात, अक्षराच्या स्वरूपात आणि चिन्हाच्या स्वरूपात. आता चिन्हाच्या स्वरूपात कसं ते बघा, ह्या एडका ए ची एक मात्रा असते, आयरन आई ची दोन मात्रा असते, ओझेवाला ओ ची एक मात्रा एक काना असतो आणि औषधाऊला एक काना. काना हे खाली असतं दंडक आणि मात्रा हे वर असतं. या ज्या मात्रा ज्या आहेत या मात्रांना काय म्हणायचं, ह्या अशा मात्रा आहेत मात्राच्या स्वरूपात, म्हणजे चिन्ह हे चिन्हाच्या स्वरूपात आपण दिलेले आहे, हे अक्षराच्या स्वरूपात आहे. म्हणजे स्वर शब्दात वापरायचे असतील तर तुम्हाला दोन पद्धतीने वापरावे लागतील, एक अक्षराच्या स्वरूपात आणि हे. आता ईला पहिली वेलांटी आहे अशा स्वरूपाची येते. ह्रस्व असेल तर पहिली वेलांटी, दीर्घ असेल तर काय दुसरी वेलांटी बघा. उकार असेल तर ह्रस्व उकार असा, दीर्घ उकार असा, हे सगळं असं. ऋषीरूचं चिन्ह हे असं उलट्या वेळासारखं ऋषीरूचं चिन्ह आहे. हे अशा प्रकारचे याला चिन्ह म्हणायचं. शब्दात वापरायचं असेल तर असे चिन्ह वापरून आपण ते लिहू शकतोय, आणि अक्षरात वापरायचं असेल तर मग या टाईपचं वापरावं लागतं. आता यांना ह्या एडका एला एक मात्रा का आली किंवा आयरन आईला दोन मात्रे का आली, ओजेवाला ओला एक मात्रा एकाना का आलं, ते तुम्हाला समजून सांगतो बघा मी.
तर हे विदा सावरकरांनी ह्या मात्रांची निर्मिती केलेली आहे किंवा मात्रांना मराठी भाषेमध्ये किंवा व्याकरणात आणायचं काम विदा सावरकरांनी केलेलं आहे. पूर्वी पद्धत कशी होती बघा, अ आ ई उ ऊ ए आई ओ औ अशी पद्धत होती पूर्वी. मग विदा सावरकरांनी यांच्यात बदल केला. हे अ आहे तसं ठेवलं, हे आ आहे तसं ठेवलं. याच्यात बदल केला आणि याचं चिन्ह बदललं, अक्षराच्या स्वरूपात मांडलं आणि रसवई केलं. मग यातला अ काढून टाका, रसवई होते बघा. याचंही चिन्ह बदललं, अक्षराच्या स्वरूपात दिलं, त्याला दीर्घई केलं, यातला अ काढून टाकला, दीर्घ वेलांटी. आपण दुसरी वेलांटी देतो बघा. याचंही चिन्ह बदललं, रस्व उ केला, यातला अ काढून टाकला, मग आपण पहिला उकार म्हणतो याला. याचंही चिन्ह बदललं, दीर्घ उकार केला, अक्षराच्या स्वरूपात असं मांडलं, यातला अ आपण काढून टाकला, मग हा दीर्घ उकार झाला. याचंही चिन्ह बदललं, याला असं केलं, एडकाई केलं, यातला अ काढून टाकला, बघा अ काढून टाकल्यावर एक मात्रा राहते की नाही बघा. हे उगाच दिलेलं नाहीये, याच्या पाठीमागं काहीतरी कार्यकारण संबंध आहे, व्याकरण आहे. व्याकरण म्हणजे तुम्हाला माहित आहे, मी सांगितलंय की भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र, शब्दांचं अनुशासन करणारं शास्त्र म्हणजे व्याकरण. हे शब्दांचं हे असं असं काय आहे, भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र, याच्या पाठीमागं काय कारण संबंध आहे हे सांगणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. म्हणजे याच्या पाठीमागं व्याकरण आहे, ते असंच उठून दिलेलं नाही. याला एक मात्रा असताना आणखी एक मात्रा दिलेली आहे, दोन मात्रा, असं काही म्हणायची गरज नाही. हे आलेलं आहे प्रचलित पद्धतीनुसार किंवा ते तसं सिद्ध केलेलं आहे सावरकरांनी. आता हे झालं, हा याला आयरनाई केलं आणि मग यातला तुम्ही अ काढून टाकला तर काय होते बघा, दोन मात्रे आहेत बघा, दोन मात्रे आयरनाईला आहे का. आता ओजेवाला ओ आहे तसं ठेवलं, औषधा ओ आहे तसं ठेवलं. मग यातला सुद्धा एक हे काढून टाका, अ काढून टाका बघा. ओजेवाला ओ मधला अ काढून टाकला, एक काना एक मात्रा राहिला. औषधा ओ मधला अ काढून टाकला, एक काना दोन मात्रा राहिला. हे कुणी केलं, विदा सावरकरांनी केलेलं आहे बघा. म्हणजे हे उगच आलेलं नाही. म्हणजे म्हणून म्हटलेलं आहे की स्वर शब्दात वापरताना दोन पद्धतीने वापरले जातात, एक अक्षराच्या स्वरूपात आणि दुसरं चिन्हाच्या स्वरूपात. तुमच्या लक्षात आलं असेल, संयुक्त स्वर मोरोकेशव दामले यांनी काय केलेलं आहे, मोरोकेशव दामले यांनी संयुक्त स्वरांची निर्मिती केलेली आहे किंवा स्थान दिलेलं आहे त्यांना मराठी व्याकरणामध्ये. आणि या मात्रांची निर्मिती, मात्रांना मराठी व्याकरणामध्ये स्थान देण्याचं काम किंवा अक्षरांना मात्राच्या स्वरूपात हे देण्याचं काम, चिन्हाच्या स्वरूपात देण्याचं काम जे आहे, चिन्हाच्या स्वरूपात देण्याचं काम जे आहे ते कोणी केलेलं आहे, विदा सावरकरांनी केलेलं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे चिन्हांकन करण्याचं काम विदा सावरकरांनी केलेलं आहे. आता हे झालं सिद्ध स्वर, साधित स्वर. स्वराचा एक संस्कृत प्रकार एक आहे, त्याला प्लुत असं म्हणतात. इथं ऱ्हस्व स्वराचा आकुड उच्चार होतो, दीर्घ स्वराचा लांबट उच्चार होतो. तर ह्या प्लुतचा स्वराचा एक संस्कृत नावाचा एक प्रकार आहे, प्लुत म्हणतात त्याला. फार दीर्घ, त्याचा उच्चार फार लांबट होतो, याचा तिप्पट वेळ लागतो. इथं दुप्पट वेळ लागत होता, सिद्ध स्वराला दुप्पट वेळ लागत होता, इथं मात्र तिप्पट वेळ लागतोय. तीन मात्रा असतात यांच्या, 3 निमिष असतात, 12 क्षण. इथं 2, इथं 1 निमिष 2 क्षण, इथं होतं 2 निमिष 4 क्षण, इथं 3 निमिष 12 क्षण. लक्षात ठेवा. आता 3 मात्रा आहेत त्यांच्या, तिप्पट वेळ लागतो. आता कुठले ते, काही आवाज, कुत्री वगैरे आवाज काढतात किंवा आपण आवाज काढतो, लहान मुलं वगैरे आवाज काढतात बघा, उ उ उ असा आवाज काढतो, को को को, म्हणजे वाढत वाढत जाते बघा. हे प्लुत म्हणायचं, त्याला प्लुत म्हणायचं. फार दीर्घ उच्चार होतो यांचा, फार लांबट होतो. सुरुवातीचा रस वाचतो, मधला दीर्घ असतो आणि शेवटचा असतो तो काय असतो, अति दीर्घ असतो. म्हणून यांच्या मात्रा वाढत जातात, म्हणून यांना प्लुत असं म्हणायचं. हा संस्कृत प्रकार आहे. मी तुम्हाला परीक्षेमध्ये पुढे भविष्यात आलं प्लुत म्हणजे काय किंवा प्लुत वर्णाचा उच्चार कसा होतो, लांबट होतो की आखूड होतो की निवृत्त होतो वगैरे तर आलं तर ते तुम्हाला लिहायला पाहिजे. फार लांबट होतो किंवा फार दीर्घ उच्चार होतो त्यांचा. आणि ते उदाहरण दाखल मी इथं दिलेलं आहे. हे व्यंजनाच्या स्वरूपात कशा पद्धतीनं ते ऊ घातल्यानंतर आवाज निघतो. तुम्ही ऐकलं असेल कोंबड्याचा आवाज किंवा कुत्रे भुकताना वगैरे भू 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 करतात बघा, आणि मग वाढवत वाढवत आवाज घेतात ते शेवटी. सुरुवातीला हळूहळू मोठ्या मोठ्या, शेवटचा आवाज जो आहे तो दीर्घ करतात. लक्षात, पण याला प्लुत असं म्हणायचं. लक्षात येईल तुमच्या. स्वराचा जो एक संस्कृत प्रकार आहे तो प्लुत म्हणायचा. त्याचा उच्चार लांबट किंवा फार लांबट होतो, वेळ तिप्पट लागते, त्याच्या 3 मात्रा असतात, 3 निमिष असतात किंवा 12 क्षण असतात. निमिष म्हणजे काय ते तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे, मात्रा म्हणजे काय तेही सांगितलेलं आहे.
आता स्वराची वैशिष्ट्ये आहेत. स्वरोच्चारावेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो असं म्हटलेलं आहे. स्वरोच्चारावेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वर हुपू साधून ज्यावेळेला ध्वनी स्वरोच्चार करत असतात त्यावेळेला ते मुखातील कोणत्याही अवयवांशी त्यांचा संपर्क होत नाही. ते हवेचा मार्ग त्यांचा अडवलेला नसतो. ते असे काय म्हणतात ओघवतेपणाने ते बाहेर येतात. लक्षात घ्या. स्वरोच्चारावेळी तोंड विवृत्त किंवा उघडे असते. स्वरोच्चारावेळी ज्यावेळेला स्वरांचा तुम्ही उच्चार करणार त्यावेळेला तोंड उघडे असते, म्हणून त्यांना विवृत्त असं म्हटलेलं आहे. विवृत्त म्हणजे उघडे. स्वरांच्या उच्चारात प्रवाहीपणा असतो, ओघवतेपणा असतो. कारण स्वर कुठेही मुखविवारामध्ये तटत नाही. हवा जी आहे ती कुठेही मुखविवारामध्ये तटत नसल्यामुळं काय म्हटलेलं आहे, स्वरांच्या उच्चारात प्रवाहीपणा असतो. स्वर पूर्णोच्चारित असतात. स्वर कधीही हल स्वरूपात नसतात, म्हणजे अर्ध नसतात, अर्ध उच्चारित नसतात, पूर्णोच्चारित असतात. व्यंजने ही अर्ध उच्चाराची असतात. त्यांना ज्या वेळेला मी मगाशी दाखवलं बघा, ज्या वेळेला ह्या क ला तुम्ही पूर्ण करणार म्हणजे हे हल स्वरूपात आहे, त्याला अ ने पूर्ण केलं तरच तो काय झाला, पूर्ण वर्ण झाला. म्हणजे हे निघून गेलं बघा, इथलं हल निघून गेलं या क मध्ये. म्हणजे व्यंजन ही अपूर्ण उच्चारित असतात, अपूर्णोच्चारित असतात आणि स्वर हे पूर्णोच्चारित असतात. लक्षात ठेवायचे. ज्यावेळेला त्याला अक्षरत्व प्राप्त होते, स्वराची मदत येते, त्याच वेळेला व्यंजन ही अक्षराच्या स्वरूपात येतात. स्वर वाक्यात एकटे येऊ शकतात. आता स्वर वाक्यात एकटे येऊ शकतात म्हणजे काय, माझ्या समोर सगळं आ वाचून उभा राहिलं, आ वाचून उभा राहिलं, आ वाचून उभा राहणे वाक्प्रचार काय. माझ्या प्रतिसादाला त्यांनी ओ दिला, माझ्या प्रतिसादाला किंवा माझ्या हाकेला त्यांनी ओ दिली, ओ दिली. त्याने हाक मारली मला, ए कुठे चाललास. ए म्हणजे वाक्यामध्ये ते एकटे येऊ शकतात. स्वर काय म्हटलेलं बघा, स्वर वाक्यात एकटे येऊ शकतात. हे या उदाहरणावरून मी स्पष्ट केलेलं आहे. स्वर शब्दात वापरताना दोन पद्धतीने कसे वापरतात ते मी सांगितलेले आहे, अक्षराच्या स्वरूपात आणि चिन्हाच्या स्वरूपात. व्याकरणात रू आणि रू यांना दीर्घत्व नाही आहे. मी तर दीर्घत्व दाखवलेलं आहे तुम्हाला, कारण पुढे संधी नावाचं प्रकरण आहे तुम्हाला. त्या संधीमध्ये पितृण मातृण अशा प्रकारचे शब्द ज्यावेळेला लिहितात त्याला रूचा दीर्घत्व करावं लागतं. लूचा पण दीर्घत्व कसा होतो ते सांगितलेलं आहे. संस्कृतीमध्ये मात्र लूचा दीर्घत्वच नाही, त्याचा नियमच नाही तसा. ए आई ओ औ यांना ह्रस्वत्व नाही. ए आई ओ औ हे कायम दीर्घच. ए आई ओ औ हे कायम दीर्घच असतात, त्यांना ह्रस्वत्व येत नाही म्हटलेलं बघा. तसेच त्यांना सजातीयत्व नाही, ते कायम विजातीय. कारण दोन विजातीय स्वरांपासून ते तयार होतात, मग ते सजातीय असणार आहेत का, नाही. म्हणून त्याला सजातीयत्व नाही. स्वरांचे उच्चारण होत असताना इथे एक पॉईंट दिलेला आहे बघा मी पुढचा. स्वरांचे उच्चारण होत असताना जिभेचा पुढचा भाग, मधला भाग किंवा मागचा भाग टाळूच्या दिशेने. टाळू कुठे आहे, टाळू दोन प्रकारच्या आहेत आतमध्ये, ही नव्हे, हे टाळ काय, मुखविवरामध्ये दाताच्या आतमध्ये खड्डा आहे, त्याला कठोर तालू म्हणायचं. आतमध्ये खोलगट भाग आहे बघा दाताच्या आतमध्ये, ते मी वर्णांच्या उच्चारताना या भागामध्ये तुम्ही पहा ते व्हिडिओमध्ये, हे सगळं स्पष्ट मी केलेलं आहे. पुढे बघा, मधला भाग किंवा मागचा भाग टाळूच्या दिशेने वर उचलला जातो. टाळूच्या दिशेने वर उचलला जातो. टाळू कुठं आहे, तालू कुठं आहे, कठोर तालू आणि मृदू तालू अशा दोन तालू असतात. दाताच्या आतमध्ये जे खड्डा आहे, खलवट भाग आहे, त्याला कठोर तालू म्हणायचं. आणि पड जिभेच्या शेजारी कंठ आहे, त्या कंठाच्या शेजारी मृदू तालू असते. काय म्हणतो बघा चित्राच्या स्वरूपात, तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. मी सगळं सविस्तर सांगणार आहे ते वर्णांचे उच्चार स्थानामध्ये. उचलला जातो त्यावरून स्वरांचे अग्रस्वर, दोन मध्यस्वर आणि तीन पश्चस्वर असे म्हणतात. मग ज्या वेळेला स्वर उच्चारत असताना तुम्ही उच्चार करून बघू शकताय. जिभेची रचना, जीभ एकदा पुढे येते, जीभ मध्येच राहते, थांबते, जीभ पाठीमागे जाते, यावरून यांचे उच्चारण होते. अ आ ई ई उ उ ए ऐ रू ऋ ए अ हे जे आहेत, आपण जसं म्हटलं म्हणताना मी क्रम उलटा सुलटा केलेला आहे, त्यामुळे काही म्हणताना काही त्याची हे नाही, लिहिताना मात्र हे क्रम असाच पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणजे जीभ मागे पुढे किंवा मध्ये थांबते आणि मग यांचा उच्चार करते, म्हणून म्हटलेलं आहे. स्वरांचे उच्चारण होत असताना जिभेचा पुढचा भाग, मधला भाग किंवा मागचा भाग टाळूच्या दिशेने वर उचलला जातो. त्यावरून स्वरांचे तीन प्रकार पडतात किंवा वर्ग पडतात. अग्रस्वर, मध्यस्वर आणि पश्चस्वर असे तीन वर्ग पडतात. मुखविवराच्या हालचाल प्रक्रियेनुसार स्वरांचे चार प्रकार पडतात असं म्हटलेलं आहे. चार प्रकार मग ते कोणते बघा. मुखविवर जे आहे त्याची हालचाल प्रक्रिया कशी होते त्यावरून चार प्रकार आहेत. एक विवृत्त, दोन अर्धविवृत्त, तीन संवृत्त आणि चार अर्धसंवृत्त.
आता विवृत्त म्हणजे उघडे. काही स्वर हे विवृत्त असतात. आ आ उघडे. काही अर्धविवृत्त असतात. अर्धविवृत्त. असं म्हणतो का आपण? नाही म्हणत. अर्धविवृत्त. काही संवृत्त असतात. संवृत्त म्हणजे मिटलेले, थोडेसे मिटलेले, पूर्ण नाही. संवृत्त. मग कुठला बघा संवृत्त? ओठांचा चंबू करावा लागतो, हवेचा मार्ग मोकळा सोडायचा. संवृत्त. अर्ध संवृत्त ए ऐ ई अर्ध संवृत्त. म्हणजे काही विवृत्त असतात, पूर्ण उघडे तोंड करावं लागतं मुखविवर. काही अर्धवट मुखविवर उघडं ठेवावं लागतं. काही पूर्ण संवृत्त, काही अर्ध संवृत्त करावं लागतं. यावरून मुखविवराच्या हालचाल प्रक्रियेनुसार काय होतात? स्वरांचे 4 प्रकार पडतात असं म्हटलेलं आहे. हा भाग इथं संपतो बघा. तुम्हाला या भागावर काही शंका असेल तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आवडला असेल हा भाग, ह्या भागातल्या संकल्पना किंवा स्वराविषयी असणाऱ्या संकल्पना तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा, इतरांना पाठवून सहकार्य करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.